नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अमेरिका आणि इराण या दोन देशात जे चालू असलेलं युद्ध आहे, या युद्धाला समाप्तीसाठी दोन्ही देशांकडून जे प्रयत्न चालू आहे त्यामधला सर्वात मोठा इम्पॉर्टंट जे इव्हेंट आहे तो म्हणजे एक पीस प्रपोजल तिथे चर्चा सुरू आहे आणि त्यावर लवकरात लवकर अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे। आता हे जे पीस प्रपोजल यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहे हे समजून घेणं फार आवश्यक आहे। त्यामध्ये पहिली अट अमेरिकेने इराण पुढे जे ठेवली आहे ती म्हणजे इराणनं कोणत्याही परिस्थितीत न्यूक्लिअर वेपन बनवायचा प्रयत्न किंवा घ्यायचा प्रयत्न करू नये, ही पहिली अट। दुसरी अट अमेरिकेने इराण पुढे जे ठेवलेली आहे ती आहे की जे काही एनरिच्ड युरेनियम म्हणजे ज्याचा वापर सरळ न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्यासाठी होतो, हे एनरिच्ड युरेनियम हळूहळू करत करत डायल्यूट करण्यात यावं आणि ती प्रक्रिया कशी असेल काय असेल हे 60 दिवस जी चर्चा चालणार आहे त्याच्यामध्ये डिसाईड केलं जाणार आहे। ही दुसरी अट आहे। तिसरी अट अशी आहे की इराणने जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ वर बंदी घातली होती ती इराणनं उठवावी, त्याच्या बदल्यात अमेरिकेनं जे नेव्हल ब्लॉकेट केलं होतं ते नेव्हल ब्लॉकेट देखील अमेरिका त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधनं हटवणार आहे, म्हणजे जेणेकरून जगात तेलाचा आणि वायूचा पुरवठा पूर्ववत करण्यावर त्याची भर असणार आहे। आणि चौथा आणि सर्वात मोठा ऍडव्हान्टेज इराणला या स्पेसिफिक करारातून जे मिळण्याची शक्यता आहे ती म्हणजे इराणवर आतापर्यंत लावण्यात आलेलं आर्थिक निर्बंध एक प्रकारे अमेरिका हटवू पाहत आहे। त्यामध्ये इराण खुल्या मार्केटमध्ये आपलं तेल सुद्धा विकू शकणार आहे आणि इराणची तब्बल $25 बिलियन जे ऍसेट आहे ते अमेरिका कॅशच्या स्वरूपात इराणला तिथं देणार आहे। आणि त्यासोबतच इराणनं अमेरिकेपुढे एक महत्वाची अट ठेवलेली आहे ती म्हणजे हे जे काही युद्ध झालं याची सुरुवात अमेरिकेनं केली म्हणून नुकसान भरपाईपोटी $300 बिलियन रक्कम इराणनं अमेरिकेकडून मागितली आहे। यावर अमेरिकेनं अजून देखील काही उत्तर दिलेलं नाही आहे। आणि हे जे सगळं प्रपोजल आहे विद्यार्थी मित्रांनो, हे एक प्रकारे युद्धविरामाचंच प्रपोजल आहे, म्हणजे सीज फायरचं प्रपोजल आहे। याच्यावर 60 दिवस चर्चा चालणार आहे आणि 60 दिवसाच्या चर्चेअंती मग तिथे फायनल प्रपोजल तिथे आपल्या सगळ्यांपुढे येणार आहे। पण हे ड्राफ्ट पीस अग्रीमेंट लागू होण्याच्या आधीच यावर खूप आशंका घेतली जाते। त्याचं कारण असं आहे की इस्रायल अजून देखील लेबनॉनवर हल्ले करतच आहे आणि इराणनं स्पष्ट केलेलं आहे की जर सीज फायर असेल, युद्धविराम असेल आणि जर कोणताही शांतता करार जर तिथे करायचा असेल त्यामध्ये लेबनॉनमध्ये सुद्धा युद्धबंदी झाली पाहिजे। पण इस्रायलनं स्पष्ट प्रकारे याला नकार दिलेला आहे आणि इस्रायलनं स्पष्ट म्हटलेलं आहे की हा जो काही पीस अग्रीमेंट आहे हा फक्त आणि फक्त इराण आणि अमेरिकेतला अग्रीमेंट आहे, याच्यामध्ये इस्रायलचा कोणताही हस्तक्षेप राहणार नाहीये। यावर तुमचं काय मत आहे विद्यार्थी मित्रांनो, कमेंट सेक्शन मध्ये कळवा। धन्यवाद।